नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कणेरसरच्या गावात जालिंदर नगर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। उजाडमाळ, राणे आणि जंगल परिसरात पाणवठ्याचे पाणी आटल्याने बिबट्याने आता मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। आळंदी परिसरात सातत्याने बेकायदा पिस्तूल मिळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत। मरकळ भागात आणखी एक कारवाई पोलिसांनी केली आहे। विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी मरकळ येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। गणेश तुकाराम पवार, वय वर्ष 25 असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली। संशयित आरोपी गणेश पवार हा मरकळ तुळापूर रस्त्यावरील एका घरात भाडेकरू म्हणून राहत होता। त्याच्याकडे पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस असे 51,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव या ठिकाणी भीमा नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 3नं छापा मारून कारवाई केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी 5,000 लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन आणि 315 लिटर तयार दारू नष्ट केले। सदरची कारवाई बुधवारी दुपारी 2 वाजता करण्यात आली। राहुल राजपूत, प्रद्युम्न राठोड दोघेही राहणार शेल पिंपळगाव, तालुका खेड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। तहसीलदाराकडे तक्रार केल्याच्या कारणावरून एका पत्रकाराला शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार बुधवारी दिनांक 1 मे 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील शेलगाव या ठिकाणी घडला आहे। याबाबत तुषार राजाराम झरेकर, वय वर्ष 33, राहणार मुक्काम पोस्ट दत्तवाडी, शेलगाव, तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून विश्वजित दीक्षित, आकाश शिवले व मारुती शिवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेलगाव येथील माती आणि मुरुम उपसा करून त्याची रोडने वाहतूक करण्यात येत आहे, त्यामुळे वाहतुकीचा रहिवासी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो आहे। त्यामुळे फिर्यादी यांनी 10 एप्रिल रोजी तहसीलदार यांच्याकडे मारुती शिवले यांना प्लॉटिंगमधून होणाऱ्या उत्खननविषयी माहिती मागवली होती। याच रागातून बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मारुती शिवले याने फिर्यादी यांना फोन करून भेटण्यासाठी प्लॉटिंगवर बोलावून घेतले। त्यावेळी दोघांमध्ये संभाषण सुरू असताना मारुती शिवले यांच्याकडे काम करणारे विश्वजित शिवले आणि आकाश शिवले यांनी फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, तर मारुती शिवले याने फिर्यादी यांना पकडून तहसीलदार यांच्याकडे आमच्या विरोधात तक्रार का करतो असे म्हणत कानशिलात लगावली, तसेच खाली पाडून मारहाण करत त्यांना डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं। तुषार झरेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत। दरम्यान विरोधी गटाने देखील तक्रार दिली असून चाकण पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचं समजतंय। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात वन विभागाच्या हद्दीत राजरोसपणे झाडे तोडली जात असल्याचा प्रकार खरपूड, घोटवडी आणि कुडे परिसरात घडत आहे। मात्र वन विभागाचे या भागात नेमलेले वन कर्मचारी या भागात गस्त घालीत नसल्याने लाकूड माफियांचे फावल्याचे चित्र निर्माण झाले। गावोगावी वन समित्या फक्त कागदावरच असल्यामुळे वन विभाग या बेकायदेशीर होणाऱ्या झाडांच्या कत्तलीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो आहे। खेड तालुक्यातील शासनमान्य धान्य दुकानदारांना नवीन पॉस मशीनचे वाटप करण्यात आल्याने रेंज अभावी धान्य वाटपातील अडथळा दूर झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। तालुक्यातील 188 रेशनिंग दुकानदारांना रेशन कार्ड धारकांना पॉन्स मशीनद्वारे धान्याचे वाटप करताना मोबाईल रेंजमुळे ग्रामीण दुर्गम भागात धान्य वाटपाला नेहमीच अडथळे येत असल्याने रेशन दुकानदारांचा आणि रेशन ग्राहकांचा यामध्ये वेळ जात होता। शासनाच्या वतीने 4Gचे कार्ड, डबल सिमसह नवीन पॉस मशीन उपलब्ध करून रेशन दुकाननिहाय डाटा अपडेट करून देण्यात आलाय। त्यामुळे यापुढील काळात रेशनिंग दुकानदारांना रेंज नाही किंवा मशीन चालत नाही अशी कारणे देता येणार नाही, तर दुकानात आलेल्या रेशन कार्ड धारकांना वेळेत धान्य मिळण्यातील अडथळे दूर करण्यात प्रशासनाला यश आल्याचं महसूल विभागानं कळवलं आहे। शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आपल्या मतदारसंघासोबत राज्यातील इतर ठिकाणी सभांचा धडका सुरू असून अमोल कोल्हे यांच्या आज माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात तब्बल 6 जाहीर सभा झाल्या। अमोल कोल्हे आपला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गड सांभाळत राज्यभर प्रचार तोफांचा धडका सुरू केला असून आज त्यांच्या सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी सभा घेत आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील वासुली, भामचंद्र डोंगर परिसरात कोपरा सभा पार पडली।
वासोली या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात जेसीबीने फुलांचा वर्षाव स्वागत करण्यात आले। डाऊ केमिकल आंदोलनात केलेल्या सहयोगामुळे ग्रामस्थांच्या वतीने अढळराव यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर, आमदार दिलीप मोहिते, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि त्यामुळे देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे। उद्याच्या पिढीचं विकसित भारताचं स्वप्न ज्या देशवासियांच्या मनामध्ये ते स्वप्न पूर्ण करणाऱ्या नेत्याच्या हातामध्ये हा देश द्यायचा की टाइमपास करणारा टी शर्ट घालून त्या ठिकाणी टाइमपास करणारा नेता पप्पू म्हणून ज्याला सगळे बोलतात त्या राहुल गांधीच्या हातात द्यायचा हे ठरवणारी निवडणूक आहे। आणि म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्या मागे एक प्रचंड असा जनाधार उभा राहिला आहे। आज महिला भगिनी माझ्या मोठ्या प्रमाणावर आणि कोविडच्या काळामध्ये सर्व देशांची अर्थव्यवस्था बिघडली। कोविडमध्ये सर्व देश हतबल झाले। लस कुठे मिळत नव्हती। लसीसाठी सर्व 2-3 देशांच्या मागे संपूर्ण जग लागलं होतं। त्यावेळेला बहादर पंतप्रधान नरेंद्र मोदीने आपल्या देशात आपली लस तयार केली आणि करोडो आपल्या भारतवासियांचा जीव वाचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। कारण 400 पारचा आम्ही नारा देतो आणि जर 400 पार मध्ये छत्रपतींचा जन्म ज्या भूमीत झाला त्या मातीतला जर खासदार आमचा नसेल तर आम्ही दुर्दैवी आहोत की नाही। माध्यमातून डायलॉग बाजी करायची, शिवाजीरावांवर टीका करायची, आपली उणीधुणी काढण्याचा प्रयत्न करायचा, परंतु आपण काय केलं अशा 4-5 गोष्टी सुद्धा अमोल कोल्हे या ठिकाणी सांगू शकत नाही। म्हणून मी पहिलाच बोललो की कोल्हे कुई फक्त ते करू शकतात आणि म्हणजे कोल्हे कुई थांबवण्याची जबाबदारी या ठिकाणी आपली सगळ्यांची। ज्या ज्या वेळेला गावागावामध्ये प्रचार करायला अमोल कोल्हे हे त्याला विचारलं माझ्या गावासाठी काय केलंस, माझ्या एमआयडीसीच्या प्रश्नावर काय केलंस, संसदेच्या अधिवेशनामध्ये आपण इथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी काय केलंस हे त्याला आपण विचारलं पाहिजे। आणि गावागावामधनं बाबा परत जा, तुझं ते नाटक सिरियल जे काय ते कर, सुखाने त्या ठिकाणी काम कर। हे तुझं काम नाही, हा तुझा धंदा नाही, इथे सेवा करावी लागते ही सांगण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, प्रश्न या ठिकाणी शिवाजीराव आढळराव खासदार बनण्याचा नाहीये। उद्या ते 5 गेल्या मागच्या टर्म मध्ये खासदार झाले नाही का आकाश कोसळलं नाही, त्यांचं नीट चालू आहे। परंतु या ठिकाणी खासदार आपल्यासाठी व्हायला पाहिजे, खासदार या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसाठी व्हायला पाहिजे, खासदार या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदींना ताकद देण्यासाठी आपला आशीर्वाद म्हणून या ठिकाणी आपला खासदार केला पाहिजे। 10-12 दिवसाच्या अगोदर आपण सगळ्यांनी पाहिलं की प्रचार अतिशय शिगेला पोहोचला, जो तो आपापल्या परीने आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो। पण आपल्याला शांतपणे डोक्याने विचार करायचा जर ठरलं की आपल्याला मतदान कोणाला करायचं। आता मतदान कोणाला करायचं या दृष्टीने 2 गोष्टी आहेत। एक तर ही देशाची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष आपल्या देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी निवडणूक आहे। आणि मग हा असा प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर एकच प्रश्न लक्षात समजून येतो की आपल्या पुढे ते एकच नाव येतं, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जा, देश चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचंच नाव येतं। आता ही गोष्ट तर नक्की झाली की बाबा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते। मग दुसरा विचार होतो की आपण गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यांना आपण मतदान केलं त्यांना आपल्या मताची किंमत राखली का, त्यांना आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या का,
ज्या कामासाठी आपण ज्यांना निवडून दिलं ती कामं आपली झाली का हा विचार सुद्धा होणं स्वाभाविक आहे। मग तुमचा अनुभव काय? किती गावांमध्ये निवडून आलेले खासदार गेले, किती गावांमध्ये निधी आला? ठीक आहे, खासदार साहेब म्हणतात की नाही खासदाराचं काम दिल्लीत असतं गल्लीत नसतं। बरं ठीक आहे, आपण गल्लीत नाही तर दिल्लीत। मग दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी किती निधी आणला? माझं उत्तर आहे 1ही रुपयाचा केंद्र सरकारचा निधी 5 वर्षामध्ये आणता आला। एक गोष्ट मात्र त्यांनी केली की प्रश्न निर्माण केले, फक्त कांद्याला भाव नाही, याला ते नाही, महागाई वाढली, पेट्रोल वाढलं, गॅसचे सिलेंडर वाढलं। आता 3 महिने या खासदाराला सगळं काही दिसायला लागलं। 3 महिन्याच्या अगोदर कांद्याचा त्याचा काही संबंध नव्हता, आता रोज कांदा कांदा, सकाळी कांदा, दुपारी कांदा, संध्याकाळी कांदा, फक्त कांदा। आता तोही प्रश्न आम्ही हिरावून घेतलाय, कारण आमच्या सरकारनं आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारला विनंती केली। केंद्र सरकारनं जवळजवळ 1,20,000 टन कांदा निर्यातीवरची बंदी केली। हा शेतकऱ्यांसाठी मोलाचा आणि महत्वाचा प्रश्न आहे। मग आता कुठेतरी खोटे नाटे आरोप करायचे। काल काहीतरी ओतूरच्या सभेमध्ये सांगितलं की आढळरावांची डिफेन्स म्हणजे संरक्षण खात्याला सामुग्री पुरवणारी कंपनी आहे आणि त्या संदर्भातलेच प्रश्न आढळरावांनी विचारलं। इतके बेचूक, इतके खालच्या पातळीवरचे नीचपणाचे आरोप करायला शोभलं पाहिजे कोणाला तरी। याचा अर्थ तुम्ही संरक्षण विभागाच्या कामकाजावरच आरोप घेताय। मी व्यवसाय करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेले 20 वर्ष 25 वर्ष मी शेतकऱ्याचा पोरगा, घरातून अगदी लहानपणापासून शेती करतोय, गुरं सांभाळलेली आहे, शेती केलेली आहे आणि त्यातून कुठं उद्योगधंद्यामध्ये गेलो, शिपायापासून नोकरी केली, आज उद्योगपती झालो। पण कधी 1 रुपयाचा भ्रष्टाचार किंवा 1 रुपयाच्या अपराधावर इकडे नाही तर केंद्र सरकारच्या ऑर्डर मिळवण्यासाठी की मी काय लोकसभेत खासदार झालो, हे बालिशपणाच्या। ओतूरच्या सभेत जे बोललो त्यांचं पुराव्यानिशी उत्तर देतो, मग शब्द फिरवायचा नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे आव्हान स्वीकारले। माननीय शिवाजी आढळराव पाटील यांनी मला एक आव्हान दिल्याचं समजलं आणि त्या आव्हानाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना माघारीची तयारी करावी लागेल, कारण मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही आणि या संदर्भातले पुरावे हे लवकरात लवकर आपल्या समोर आणेल। मात्र माझी शिवाजीदादांना विनंती आहे की शब्द फिरवू नका, जर शब्दाला जागणारे असाल तर आत्तापासून माघारीची तयारी करा, कारण पुरावे घेऊन येतो। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा गुरुवारी खेड तालुक्यात प्रचार दौरा झाला। यावेळी येलवाडी गावठाण आढळराव यांचे जोरदार स्वागत झाले। खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका प्रचार दौरा झाला आहे। यावेळी उमेदवार आढळराव आणि आमदार मोहिते पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले। आता प्रश्न राहिला असा की बेरोजगार, मी इंडस्ट्रीला माणूस आहे, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो तुमच्याकडच्या बेकारांची यादी द्या, उद्यापासून काम करायला सांगा, माझी तयारी लावा। आज CNC ऑपरेटर नाही, BNC ऑपरेटर नाही, वेल्डर नाही, फिटर नाही, सगळ्या कंपनीच्या दारामध्ये हे लागल्या। आज बिहारचे UPचे लोक निघून गेले, अनेक कंपन्यामध्ये आज कामगार नाही, त्याची परिस्थिती आहे। मग खासदारांना हे माहिती आहे की नाही? खासदारांचा क्रॅपचा धंदा आहे, खासदारांचा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे। आता तुम्हाला तुम्ही या सगळ्या परिसरामध्ये इंडस्ट्रीवाल्यांना भेटताय, त्यांच्याकडनं जगदंबा प्रतिष्ठानला देणगी सुद्धा घेत आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे। मग तुम्ही का नाही कंपनीचा मेळावा घेतला? का रोजगार दिला नाही? तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही फक्त सरकारच्या नावाने खरी फोडायचं काम करता आणि तुम्ही मात्र निष्क्रियतेचे लपवण्याचं काम करता। असा फेकू खासदार, नुसता पोलका पोपट तुमच्या माझ्या कामाचा नाही, आणि म्हणून माझी आपल्या विनंती राहणार। ठीक आहे, दादांचे आमचे विचार वेगळे होते, ते वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात, ते काम तर करत होते, लोकांच्या अडीअडचणी ठरवत होते। हा पक्ष गेला 4.5 वर्षांपर्यंत आलाच नाही। मग इथं ट्रान्सफॉर्मर झाला, आम्हाला गरज नाही, इथं लाईट दिली,
आम्हाला गरज नाही, रस्ता नाही आम्ही सांगतो, पिण्याचं पाणी नाही आम्ही सांगतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी कधी लक्ष घातलं तेवढं तरी सांगा ना. कधीच लक्ष घातलं नाही असा निष्क्रिय खासदार आता आपल्याला परत त्याला जो छंद आहे नाटकाचा किंवा चित्रपटाचा तिथंच पाठवायचा, इथे कामाचा राहिला नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार आहे, ज्याने कामच केलं नाही, लोकांच्या विकासाचं त्याला घेणं गेलं नाही, केवळ नाटकीपणा करायचा, लोकांना गंडवायचं काम करायचं, असा खासदार आता आपल्यापर्यंत संस्थेत पाठवायचा नाही. त्याच्या उलट अनुभवी काम करणारा, तुमच्या आमच्या हाकेला ओढ देणारा अशा प्रकारचा खासदार म्हणजे आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना उद्याच्या 13 तारखेला आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं. दादाचं चिन्ह घड्याळच्या समोरचं बटन दाबा. आता मला सांगा, या सगळ्या परिसरामध्ये जर कांदाच पिकला नाही तर खासदार म्हणतात कांद्याला भाव नाही. आपल्या परिसरामध्ये आता गुरं कुणाकडे राहिली नाही, कुणी गाई पाळत नाही, कुणी म्हशी पाळत नाही, कारण चारा राहिला नाही. तुला विकतदार चारा घालून परवड नाही, आम्ही हे दूध विकत घेतो. आमचा प्रश्न काय आहे, आम्हाला पिण्याचं पाहिजे, आम्हाला लाईट पाहिजे. पायाभूत सुविधा असणारे मोठे प्रकल्प मतदारसंघामध्ये आणणं, त्यासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी आणणं अपेक्षित असतं. दुर्दैवानं आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदाराच्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं एकही रुपयाचा निधी आला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा प्रचार आढावा घेण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी निरीक्षक समितीची जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील काँग्रेस कमिटी बैठक संपन्न झाली. यावेळी निरीक्षक समितीतील श्रीरंग चव्हाण, सोपान म्हस्के व शिवाजीराव जांभूळकर यांच्यासह खेड तालुका अध्यक्ष विजय डोळस, बाजार समिती संचालक अनुराग जैत, ॲडव्होकेट निलेश गड, दीपक थिगळे, झाकीर अन्सारी, चंद्रकांत गोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राजगुरुनगरची राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संस्था देशभरात प्रसिद्ध आहे. देशाचे नेते शरद पवार यांच्या विशेष प्रयत्नांनी खेड तालुक्यात सुरू झालेल्या या संस्थेचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होतो आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अंतर्गत असलेली ही संशोधन संस्था राजगुरुनगर येथे 1997 साली स्थापन करण्यात आली. शरद पवारांच्या प्रयत्नांनी ही संस्था उभी राहिल्याचं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सांगत आहेत. खेड तालुक्यातील राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र जे भारतातील एकमेव संशोधन केंद्र आहे, आणि मला ज्या लोकांना माहीत नाही की शरद पवार साहेबांचं योगदान काय, काँग्रेसचं योगदान काय, तर त्यांना मला सांगायचं आहे की 1994 पूर्वी पारंपरिक जी शेती होती त्याच्यामध्ये जी पिकं कांद्याची जी बियाणं होती तेवढीच चालायची आणि 1-2 सोडून दुसरं काही नव्हतं. तर याच्यावर आता काहीतरी नाविन्यपूर्ण व्हावं, संशोधन व्हावं, उत्पादन वाढावं या हेतूने पवार साहेबांनी आणि तत्कालीन प्रधानमंत्री PV नरसिंहराव साहेब आणि त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, तर ते नाशिकला केंद्र हे सुरू केलं. आणि ते केंद्र सुरू केल्यानंतर तिथं जागेची कमतरता जाणवू लागली, त्यामुळं ते केंद्र आपल्या इथं खेडला जे आलू फार्म होतं त्या ठिकाणी ते शिफ्ट केलं. मग जे राष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्र शिमलाला आहे त्याला हे कनेक्ट होतं आपलं राजगुरुनगरचं आलू फार्म, तर ती जागा कांदा लसूण संशोधन केंद्राला दिली. नंतर पवार साहेब कृषी मंत्री झाले. कृषी मंत्री झाल्यावर याचं संशोधन केंद्राचं डायरेक्ट संचालक स्तरावरचा माणूस इथं बसवला, शास्त्रज्ञ बसवले आणि गेल्या 30 वर्षामध्ये 10 कांद्याचे वाण त्यांनी तयार केले, लसणाचे तयार केले आणि आज रोजी 24 स्टार्टअप कांदा आणि लसूणवर सुरू झालेले. हे काम इतकं मोठं आहे की तुम्हाला सांगतो, खाजगी कंपन्या 166 कंपन्यांना त्या डायरेक्टरांनीच सांगितलं की परवाने दिलेले आहेत, म्हणजे त्यांनी यांचे जे डेव्हलप केलेले वाहन आहेत कांद्याचे ते त्यांनी उत्पादित करायचे आणि त्याचे बियाणं विक्री करायची आणि जास्तीत जास्त उत्पादन ह्या गोष्टी कांद्याच्या संशोधनामध्ये त्यांनी करून दाखवली. ही संस्था करण्यामध्ये पवार साहेबांचा मोठा सहभाग होता आणि हे आपण नाकारू शकत नाही. आज पवार साहेब कृषी मंत्री असताना फ्लोरिकल्चर आपल्या पुण्यामध्ये आलेले, द्राक्ष संशोधन केंद्र आहे, ऊसासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे असं शेतकऱ्यांना विकसित करण्याचं आणि पिकावर पर्यावरणाचा काय परिणाम होतो ही पण संस्था बारामतीमध्ये पवार साहेबांनी आणलेली.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पुणे जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक त्यांनी केलेल्या आहेत. माझ्या चाकण गावाचं सांगायचं झालं तर चाकणमध्ये जे गायरन आहे तिथं नाबार्डला, खराबडी असेल किंवा चाकणमध्ये नाबार्डला पण त्यांनी संशोधन केंद्रासाठी आणि नाबार्डच्या विकासासाठी, ज्या संस्थेच्या विकासासाठी जागा दिलेल्या आहेत. म्हणजे हे योगदान मोठ्या प्रमाणावर पवार साहेबांचं आहे. आज आपण या चाकणच्या मार्केटमध्ये बसतोय, या दोन्ही इमारती ज्या बघताय आपण, हे सगळंच पवार साहेबांनीच त्यावेळेस सहकार्य केल्यामुळे विकसित झालेले. तर माझी विनंती एवढीच आहे की आज रोजी पवार साहेबांचं जे योगदान आहे ते महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठं आहे. शेती विकासामध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये पवार साहेबांनी क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे, हे सगळ्या जनतेला माहिती. त्यामुळे कोणीतरी इथं येऊन भटकते आत्मा वगैरे कोण काय म्हणते, तर हे युवकांना आवडत नाहीये. आणि माझी विनंती आहे की याचं उत्तर जनतेने पवार साहेबांना आणि काँग्रेस आणि इंडिया अलायन्स यांना भरभरून मतदान करून करावं. कारण आज जो मूलभूत विकास आहे त्यासाठी काँग्रेस आघाडी पक्षांनी कायमच योगदान दिलेलं आहे, हे आपण विसरू शकत नाही. त्यामुळं जे म्हणतात पवार साहेबांनी काय केलं, खेड तालुक्यापुरतं मी सांगतो की पुणे नाशिक हायवेच्या लगतच कांदा लसूण संशोधन केंद्र आहे, जिथं मोफत शेतकऱ्यांना सगळं मार्गदर्शन होतं, तिथं नक्की भेट द्यावी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.